यांच्यासोबत काम करायचंय पण ते सगळं जुळून येत नसेल. नाही ना. नेहमी एक ओरड मी ऐकलेली आहे ना, मराठी लोक सिनेमाला येत नाहीत. तर यात आमची चूक आहे. कालीच फाटलेलं होते तुटलं माझ्या आई मोरे माताचं नाव घ्यायला मला लयच बरं वाटलं. आज सूरजचा चेहरा, सूरज कसा दिसतो, सूरज काय ॲक्टर आहे का, खूप काही गोष्टी बोलण्यात आल्या. मला पण बोलण्यात आल्या. बोलणाऱ्यांचं आम्ही तोंड नाही बंद करू शकत. आम्ही काय करू शकतो तर आमचं काम दाखवू शकतो. मी जेव्हा बाईपण भारी देवा सिनेमा करायचा ठरवला तेव्हा 6-7 निर्मात्यांनी मला नकार दिला होता. अरे या बायकांना बघायला कोण येणार यार. आजपर्यंत स्वामींच्या कृपेने म्हणा मी कास्टिंगमध्ये नाही चुकलो. म्हणजे माझे खूप जिगरी दोस्त आहेत अंकुश भरत. तरी माझं पहिल्या पिक्चरचं कास्टिंग संजय नार्वेकर होतं. वरून ओल्डे टाकायची होती तर त्यांना म्हणलं दोले बेले लावू नका मी असले तर ओल्डे टाक. सर म्हणलं नको बाबा. हे जे पत्र हे एलिमेंट आहे ना हे खूप क्रेझी आहे अख्ख्या चित्रपटामध्ये. हे आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये झालेलं नाहीये, असा विलन झालेला नाहीये. आमचा सीन असताना माझा OS मध्ये माझा क्लोज होता. 3 वेळा तो टेक झाला आणि 3ही वेळेला सूरज दिसत नसताना सुद्धा तो खरं रडलाय. कधी असं मुलीला धरलं नाही ना, असं असं लागले बघा असले बघा कधी केलं नाही ना. आणि मला खात्री आहे की हे नवीन चेहरे बघताना लोक रिलेट करायला लागतील त्या कॅरेक्टर्स बरोबर. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या मंचावर आज फुल टूर आढा घालायला आलेली आहे आपली झापूक झुपूकची टीम. आणि 25 एप्रिलला सिनेमा रिलीज होतोय आणि केदार सर म्हटलं की काय इंटरेस्ट आमचा वाढतो सिनेमामध्ये. कारण अगबाई अरेच्या, जत्रा असू दे, आत्ता लेटेस्ट मी नाव घेते, खूप सिनेमे आहेत, पण बाई पण भारी देवा असू दे. त्यामुळे ना अपेक्षा अशा नेहमीच तुमच्याकडनं आमच्या जास्त असतात. अपेक्षा खूप खांद्यावर घेतल्यात त्या बघ ना दिसतात. त्यामुळे त्या अपेक्षांचं ओझं दिसतं इथे. खांद्यावर घेऊन फिरतोय ते ओझं. झापूक झुपूकच्या निमित्ताने आपण आज सूरज चव्हाणला घेऊन कधी ठरलं कसं ठरलं सगळं आम्हाला माहिती आहे. पण आता हा प्रवास झालाय आणि आता तो आमच्या भेटीला येतोय. त्या प्रवासात त्या वाटेवर आता आम्ही चालणार आहोत. त्यामुळे काय उत्साह आम्हाला अनुभवायला मिळणार आहे काय सांगाल? नेहमीप्रमाणेच एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. माझा सिनेमा कुठला दावा करत नाही आणि मी कधीच नाही. बाई पण करताना पण मी दावा केला नव्हता की मी काहीतरी जे खूप काही तुम्ही सिनेमामधून घेऊन जाल आणि मी तुम्हाला देतोय ते वगैरे असलं दावा करायला मला आवडत नाही. मला नेहमी असं वाटतं की कष्टाचे पैसे असतात रसिक प्रेक्षकांचे आणि ते तिकीट काढतात आणि ते तिकीट काढून जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आनंद घेण्यासाठी येतात आणि त्या आनंदाच्या त्या सगळ्या दुनियेमध्ये त्यांना जर काही गोष्टी मिळाल्या तर तो एक ॲडेड बेनिफिट असतो. पण मी ज्या एक म्हणजे लोकांना आनंद देण्यासाठी जो मेकर म्हणून मी त्यांच्यासमोर आहे. आजपर्यंत नाटकात, सिरियल्समध्ये, अगदी सिनेमामध्ये तिन्ही ठिकाणी तो आनंद मी त्यांना दिला आहे आणि त्याची पोचपावती म्हणून आज 32 वर्षानंतर का होईना मी लोकांच्या आवडीच्या गोष्टी करू शकतो आहे. अपेक्षांचं दडपण असतं, ओझं आहे, जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे आपण जे काम करतो ना प्रणाली ते 99% आपलं काम हे कष्टाचं आहे. पण शेवटी तो 1% फार महत्त्वाचा आहे. तो कोणाच्याही आयुष्यामध्ये असतो. तो 1% म्हणजे नशिबाचा भाग. कारण आपण खूप कष्ट घेत असतो पण जर नशिबाने आपल्याला साथ नाही दिली तर मग त्या कष्टांचं फळ आपल्याला मिळत नाही. ते 1% जे नशीब आहे ना ते रसिक प्रेक्षक आहेत. 99% हे माझं काम आहे, काम करणं. आता 1%च्या नशिबासाठी 25 तारीख उजाडावी लागेल. निश्चित. आत्तापर्यंत तुमचे सिनेमे पाहिले तर मग संजय नार्वेकर असू देत, भरत जाधव असू दे, सिद्धार्थ जाधव असू दे, क्रांती रेडकर असू दे, प्राजक्ता माळी असू दे, की अलीकडे आपण आत्ता बाई पण भारी देवातले सगळे मातब्बर असू देत. त्यामुळे आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत तगडे, पण तुमची स्टोरी हा तुमच्या कथेचा नेहमीच हिरो राहिलेला आहे. म्हणजे ती एंटरटेनिंग तुम्ही फुल पॅकेज लोकांना द्यायचं. आत्ता हे पॅकेज दिसतंय पण आता चेहरे आम्हाला सगळे नवीन आहेत आणि ती अर्थात कलाकार म्हणून आपल्या मराठीकडे तुटवडा नाही, कलाकार म्हणून आपल्याकडे मास्टरच असतात सगळे, कारण थिएटर केलेलं असतं अनेकांनी. पण आता ही रिस्क घेऊन तुम्ही येताय ह्या सिनेमाच्या माध्यमातून, अगदी हे सगळं नवं प्रोडक्ट घेऊन नवे चेहरे घेऊन भेटीला येत आहे. त्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून ती रिस्क कुठे वाटली होती का आधी
आणि आत्ता सिनेमा कम्प्लीट झालाय, आता तो भेटीस येतोय, तर आत्ता काय वाटतंय की नाही प्रणाली, मी हे जो विचार केला होता तो अशा इतपत तो उतरलाय बाबा व्यवस्थित पूर्ण? माणसामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. पूर्वीमध्ये आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये BC आणि AC वाचायचो, बिफोर क्राइस्ट आणि आफ्टर क्राइस्ट. Yes. तसंच आता थोडंसं आपल्या आयुष्यात पण घडलंय, बिफोर करोना आणि आफ्टर करोना, म्हणजेच परत BC आणि AC. करोनाच्या अगोदरची इंडस्ट्री फार वेगळी होती, करोना नंतरची इंडस्ट्री फार वेगळी होत चाललेली आहे. अशासाठी की या करोनाच्या काळामध्ये जेव्हा लोक 1.5 वर्ष घरामध्ये बसून होते, तेव्हा मनोरंजनाचे वेगवेगळं दालन त्यांच्यासमोर उघडलं गेलं. आणि ते जे दालन उघडलं गेलं ना, त्याच्यामध्ये खूप काही ऑप्शन्स त्यांना मिळाले आणि एक्सप्लोअर झालं त्यांचं जग. म्हणजे त्यांना त्याच वेळेस हॉलिवूडच्या गोष्टी पण बघायला मिळाल्या, त्याच वेळेस इंडियन गोष्टी पण बघायला मिळाल्या, कोरियन पण बघायला मिळाल्या आणि स्पॅनिश पण बघायला मिळाल्या, असं सगळं झालं. आता मग मराठी इंडस्ट्रीचा विचार करता आम्ही जर त्याच्यातून धडा घेऊन काही वेगवेगळे प्रयोग करत गेलो नाही, तर मग लोकांचा तो विश्वास आहे ना, तो उडेल आमच्यावर. आणि नेहमी एक ओरड मी ऐकलेली आहे ना, मराठी लोक सिनेमाला येत नाहीत. तर यात आमची चूक आहे. प्रेक्षकांची कशी चूक असेल? प्रेक्षक कधीच चुकीचा नसतो, प्रेक्षक बरोबर असतो आणि प्रेक्षकांना माहिती असतं काय बघायचं आणि काय बघायचं नाही. त्यामुळे त्यांना ते वेगळेपण जाणवलं ना, तर लोक येतात. आणि त्याचं एकदम करेक्ट उदाहरण म्हणजे बाईपण भारी देवा आहे. मी जेव्हा बाईपण भारी देवा सिनेमा करायचा ठरवला, तेव्हा 6-7 निर्मात्यांनी मला नकार दिला होता. अरे या बायकांना बघायला कोण येणार यार, असंच होतं. आज तो सिनेमा झाल्यानंतर मला खूप सहज सोपं होतं की मी जे काही रेकग्नाइज्ड ॲक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर काम करून मी आणखीन एक सिनेमा केला असता. पण मला कथा फार महत्त्वाची वाटते आणि जी कथा माझ्यासमोर आली त्यावेळेस त्यातले कॅरेक्टर्स आहेत ना, ही मला दिसले सगळे. आणि ते मला जे ॲक्टर्स आहेत ते नको होते, अशासाठी की एक बॅगेज असतं. मला सूरजच्या भूमिकेत मला सूरजच दिसला, कथा माझ्याकडे होती, पण ते कॅरेक्टर सूरज जे बिग बॉसमध्ये जो वावरत होता, ते कॅरेक्टर म्हणून इतकं इंटरेस्टिंग होतं, ते मी माझ्या कथानकामध्ये गुंफलं. नारायणी म्हणून मला जुई भागवतच दिसली, मला शेखर म्हणून इंद्रनीलच दिसला आणि राजकुमार म्हणून मला हेमंत फरांदेच दिसला. आणि आजपर्यंत स्वामींच्या कृपेने म्हणा, मी कास्टिंगमध्ये नाही चुकलो आहे. म्हणजे माझे खूप जिगरी दोस्त आहेत अंकुश भरत, तरीही माझं पहिल्या पिक्चरचं कास्टिंग संजय नार्वेकर होता. सो मी ना कधीही बायस कास्टिंग नाही करत की याला घेऊया. हां, कम्फर्ट झोन असतो. बरेच वेळा असं पण होतं की आम्ही त्याच लोकांबरोबर जास्त काम केलेलं आहे. भरतबरोबर मी मॅक्झिमम काम केलेलं आहे, मी अंकुशबरोबर मॅक्झिमम काम केलेलं आहे. पण अंकुशला जेव्हा महाराष्ट्र शाहीरमध्ये शाहीर साबळेंची भूमिका घेतली, तेव्हाही लोकांच्यामध्ये प्रश्न होता की हा शाहीर साबळे कसे दिसू शकतात. मग जेव्हा तो सिनेमा बघितला तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही यार, अंकुशच करेक्ट आहे. त्या वर्षीचं सगळी पारितोषिकं अंकुश घेऊन गेला बेस्ट ॲक्टर्सची. त्याचा आनंद मला आहे की माझं कास्टिंग नाही चुकत. सो आज मी ही जर नवीन पिढी आणतोय आणि फळी आणतोय समोर, तर या कथानकाची ती गरज होती. आणि मला खात्री आहे की हे नवीन चेहरे बघताना लोक रिलेट करायला लागतील त्या कॅरेक्टर्सबरोबर. आणि जेव्हा ते लोक रिलेट करतात ना, ही कॅरेक्टर्स आपल्याला दिसत आहेत ती, तेव्हा ती कथानकात गुंतलेली असतात. म्हणजे ना, मी नेहमी सांगतो की मी ना माझ्या आईसाठी सिनेमा करतो. माझी आई हाऊसवाईफ आहे आणि माझी आईला ॲक्सिजम, काय क्लोज लागला आहे, टू शॉट, बेड, OS हे काही कळत नाही. तिला स्टोरी कळते. आणि जर स्टोरीमध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज असतील एंटरटेनमेंटच्या, तर मग काय होतं हे आजपर्यंत मला 32 वर्षात वेगळं लोकांना सांगायची गरज नाही. सो आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट की झापूक झुपूकची कथा लोकांना खूप आवडेल आणि मग त्याबरोबरीने त्यातले कॅरेक्टर्स आहेत हे सगळे अंडरलाईन होतील. पहिला सीन सूरजचा, म्हणजे सूरज घेतोय आपण सिनेमात, सूरजला मी पाहिलंय, तो सहज वावरणं ही गोष्ट घरातली वेगळी असते, कारण कॅमेरा होता त्यालाही माहिती होतं, पण ते सहज वावरणं त्याचं होतं, म्हणून कदाचित त्याच्यातला इनोसन्स लोकांना भावला आणि सूरज विजेता ठरला. पण इथे कॅमेरा प्रत्यक्ष आहे, आपल्याला सहज कॅमेऱ्याकडे पाहिलं तरी कधीतरी भीती वाटते. म्हणजे पाहणाऱ्याला वाटणार किती सोपं काम आहे, पण ते माहिती असतं आपल्याला. मी काम करताना खूप घाबरतो, कॅमेरा पाहिला की भीती वाटते. हो. त्यामुळे सूरजचा पहिला सीन आणि तुमच्या मनात काय चालू होतं, हा कसा करतोय? नाही, मी कॉन्फिडंट होतो, कारण मला सूरजकडून ॲक्टिंग करूनच घ्यायची नव्हती. मी त्याला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आपण ॲक्टिंगच्या भानगडीतच पडायचं नाही. त्या बरोबरीने मी बसलेल्या तिघांनाही सांगितलं होतं की तुम्ही ॲक्टिंग नका करू. प्रॉब्लेम काय,
सूरज इतका रॉ आहे की तो जर काम इतकं सफाईने करत असेल आणि बाजूची लोक जर ॲक्टिंग करत असेल तर मग ना ते चित्र बघताना खूप ना डिफेक्टिव्ह वाटतं की अरे यार असं का दिसतंय आपल्याला, असे का करत आहेत हे सगळे लोक. त्यामुळे जेवढे नॅचरल लोक असतील नॅचरली काम करतील. कारण ती कथा जेव्हा सुरू होते ना तेव्हा सूरजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ती सुरू होते आणि मग एक 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 कॅरेक्टर्स त्या सूरजच्या आयुष्यामध्ये यायला लागतात. ते सूरजचं कॅरेक्टर आणि ते येणारे कॅरेक्टर्स हे ना एक मिक्स झाले पाहिजेत, ते वेगवेगळे वाटता कामा नयेत आणि सूरजबरोबर आपण कॅरी फॉरवर्ड झालं पाहिजे. आणि मला जेवढा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, मी इतक्या नटांच्या बरोबर काम केलं आहे, इतक्या अभिनेत्रींबरोबर आणि अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे, मला एवढं कळतं की कुणी चांगलं केलं आहे आणि कुणी बरं केलं आहे आणि कुणी वाईट केलं आहे. मी तुम्हाला एवढं खात्रीला एक सांगू शकतो की सूरजनी खूप छान काम केलं आहे. आज सूरजचा चेहरा, सूरज कसा दिसतो, सूरज काय ॲक्टर आहे का, सूरजला काय रीलमधून कसला पिक्चरमध्ये घेत आहे, अशी खूप खूप काही गोष्टी बोलण्यात आल्या. मला पण बोलण्यात आल्या. पण शेवटी ना बोलणाऱ्यांचं आम्ही तोंड नाही बंद करू शकत. आम्ही काय करू शकतो तर आमचं काम दाखवू शकतो, जे 25 तारखेला दिसेल. सूरज, आता सर बरंच म्हणाले तुझ्याविषयी, पण पहिला सीन करताना तुझ्या मनात धाकधूक होती का? आणि तू तो झाल्यानंतर सगळ्यांच्या रिॲक्शन पाहून, अर्थात सर म्हणाले तसं, कसं वाटलं? म्हणजे तो पहिला सीन एखादा तुला आठवत असेल जो तू पहिला केलायस? आम्ही पहिली मुंबईला सिटिंग केली. ती मला बांधलेलं तसल्या जोले वरून खाली यायचं होतं, हार्नेस. तिथून वरून उलटे टाकायची होती. तर त्यांना म्हणलं दोले बेले लावू नका, मी असली तर उलटे टाकतो. सर म्हणलं नको बाबा. मग मी म्हणलं टाकू द्या की काय होतंय त्याला काय. पण ती होत तसलं खाली ती 20-25 फुटाचा तो एरिया म्हणजे त्या उंचावरून जर डोंगरावनी असं डोंगर बनवलेलं त्याच्यावर उडी आणायची. पण ते एवढ्या मोठ्या उंच 20-25 फुटावरून उडी मारणं, तेवढा तुला भीती नाही वाटत? नाही, भीती नाही वाटत. पहिलं आम्ही फायटिंग खेळायचो ना, वालो असायचे आमच्या इकडं. तिथं आम्ही माझ्या म्हणजे आजूबाजूचे मित्र मैत्रीण आम्ही लहानपणी खेळायचो ना, तर सवय लागलेली आणि इलीच पवाय जातो. त्यामुळे मला भीती नाही वाटत मनात की पुरं काय नाही. एक सीन होता माझा की तो डायरेक्ट मला उडी टाकायचे होते, मुसंडी मारायची होती. सरांना माहिती ते राजकुमार ढकलतो तवा. मी मागं बघत नाही, मला सीन करायचा ना तर जीव गेला तर चलन, पण शिवसा ती काय म्हणतात काय सीन चांगलं झालं पाहिजे. काय झालंय आजकाल माझं माझी बोबडी का बोलते तीच करत नाही. होईल, आता सवय होईल मुलाखतींची तुला, हळूहळू सवय होईल. बरं, आणखीन असे सीन मला तुझ्याकडनं ऐकायला आवडतील. जसं तू आता म्हणालास की मला खरं तर वरनं उडी मला मारायची होती, मी सांगत होतो मला दोरबीर बांधू नका. असे काही सीन आहेत जे तुला आता इथे सांगावेसे वाटतात? कारण आता आम्ही जे ट्रेलर पाहतोय ना, तू गावातला ज्या पद्धतीनं तू वावरत असशील तसा तू प्रत्यक्ष दिसतो. असं वाटत नाहीये ते चित्रीकरण आहे, कारण तुला आम्ही बिग बॉस मध्ये पाहिलेलं आहे. कारण तू जसा वावरतोयस तिथे वावरत होतास तसाच इथे वावरताना दिसतोयस आम्हाला. तितकाच इनोसंट तुझ्यातला दिसतोय आम्हाला. आणि तू मला वाटतं काम करतानाही तसाच असशील. मी जसा आहे तसाच, मला उगाच वळवायला जाऊ नका तुम्ही. नाही, सरांनी काय सांगितलेलं की ऍक्टिंग बेक्टिंग नाही करायची. अख्ख्यांना सांगितलेलं, तर मला बी सांगितलेलं की ऍक्टिंग मला आवडत नाही. तो असं करते तसं काय नाही, तो आहे तसंच. आणि मी पहिल्यापासून आहे तसंच आहे. बरं, जुई सोबतचं रोमॅन्टिक गाणं आहे ते कसं, ते शूट करताना नेमकी कशी धमाल आली ते आम्हाला ऐकायला आवडेल. काय सांगू तुम्हाला, लाजतोय तो. आलाय तर काहीतरी सांग आम्हाला. काय नाही, पहिल्यांदाच केलंय ना ती. मी कधी असं मुलीला धरलं नाही ना, असं लाजले बघा, हसले बघा, अगं बाय, कधी केलं नाही ना, समोरच केलं ना ती. मनात दडपण होती ना त्यासाठी. पण जेव्हा शूट झालं तेव्हा सर कुठे ओरडले मध्ये ते गाणं करताना? मला नाही लाजायला होतंय आणि मला नाही होतंय. तसलं कधी नाही बोललो. सर ओरडले नाहीत? सर ओरडतात कारण ना. सर वॉलस्टेज मध्ये मन दुखल्यागत व्हायचं माझं तिथं. मिरालायचं त्या व्हॅनिटीत जाऊन, मग परत मिठी मारायचं, सॉरी सर मला करायचंय
असं बोलायचं. पण आता तू म्हणतोयस की मी कधी मुलींशी बोललो नाही, मी कधी मुलींना असं पकडलं नाही आणि हे, पण ते अखंड गाणं आम्ही पाहतोय ते जाणवत नाहीये ते कुठेच तसं कारण हे कसं काय सगळं जमून आलं? करून घेतलंय त्या काय त्यांचं नाव विवेक ऋषिकेश. दोघांनी करून घेतलंय ते. त्यांचं काय कॉल पण तू इतका लाजत होतास ते किती वेळा कट हे होत होतं त्या टायमिंगला लाजत नाही. त्या टायमिंगला नाही म्हणजे लाजलं. सीन करायचंय ना आता सरांचं मत होय सरांनी हानते नाही म्हणजे रागावतात चिलतात ते सीन नाही नीट आलं त्यासाठी सीन नीट दिला मी. बरं आणखीन मला असा एखादा किस्सा तुझ्याकडनं किंवा सीन तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की तो तुला करताना मजा आली आणि तो मस्त झाला, तो तुला आता सांगावा असं वाटतोय, काही रिव्हील न करता कारण चित्रपट आम्हाला पाहायचंय. तो सूर्यास्ताचा सांग. सूर्यास्त हो सांगतो. मला सुसूला जायचं होतं म्हणजे लगवेला खरं सांगतो. नाही त्याच्या अगोदर मी सांगतो त्याची पार्श्वभूमी अशी आहे प्रणाली की तो सीन मला सूर्योदयाच्या वेळेस घ्यायचा होता. ती मुमेंट की तो सूर्य वर येतोय आणि सूरजची एंट्री आहे आणि आम्ही सकाळी 5:30 वाजल्यापासून कॅमेरे वगैरे लावून तिथे थांबलो होतो आणि आम्हाला माहिती होतं की बाबा एक 5:50 किंवा 5:55 तो सूर्य वर येणार आणि एक्झॅक्टली आता तो सूर्य कधीही दिसू शकतो कारण ते मोबाईलवर आली ॲप आलेत ना, ते बरोबर कळतं की सूर्य आता कुठे वगैरे. तर एक्झॅक्टली तो सूर्योदय होण्याच्या अगोदर मिस्टर सूरज चव्हाण काय बोलले सांगा. मला सुसवलं जाऊ द्या, मी सुसवणे आल्या सूर्य मानानेच वर येणार. मी तिकडे लगवीला गेलो, सर म्हणले आला 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 तर बोलतो मी लगेच आलो तिथं लेडी म्हणजे सुरू सिटिंग सुरू मग आणि सीन झाला. हा सीन क्वालिटी तो पण हलका झाला आणि सीन पण हलका झाला. बरं आता तुझे गावातले मित्र असतील किंवा गावातली लोक असतील जे आधी कदाचित सूरज काय आयुष्यात करणार अशी बोलत असतील, पण आता सूरजने जे जे केलंय त्यानंतर किंवा सिनेमा आता लोकांनी ट्रेलर तर टीव्हीवर पाहिला असेल, तर गावातले रिएक्शन काय आहेत? म्हणजे टिकटॉकला होते ना बारकी मुलं त्यांचे आई बाप म्हणायची की काहीतरी बनवतंय असं तसं हिरो काय याला कामधंदा आहे का नाही असे तसे बोलायचे. पण आता म्हणतात पोलाला लावलं असतं बरं झालं असतं त्याच्यावर असे म्हणतात आई बाप. म्हणजे आता चांगल्या हे येतात. आणि घरातून काय रिएक्शन आहेत बहिणींच्या खास करून? बहिणींच्या अभिमान आहे म्हणतात की आई बापांचं नाव मोठं करतोय आजू का असंच कर मोठं. आज आई बाबांना मिस करतोस? लय मी असं आपण मिस करतोच, पण हा क्षण असतो ना की आपण कुठून तरी ते आपल्याला बघतायत हे इथून आपल्याला माहित असतं. त्यामुळे आता तुला आई जर बघत असेल बाबा बघत असतील तर काय म्हणत असतील सूरज? माझं एकच होतं की बाबा आमचं प्यायचं ना म्हणजे आप्पा आमचा दारू प्यायचा गांजा वरायचा त्याच्यामुळे त्याला गाठ आली नाही तर त्याला तरच झालंच नसतं. त्याने ऐकलं नाही. ससूनमध्ये नेलता ससूनमध्ये नेऊन बी काय लाल पान खाऊन आलाय टोपी बिपी पायजमा घालून आलता तरी बी एक क्वार्टर हिथं आणि एक बॉक्स असलं तसलं कसलं संतलाचा बॉक्स घेऊन आलाय. त्याला म्हणजे आमच्या आत्या बोलत होती आणि आजी म्हणत होती नको पिऊ ऐक मुलगा आहे तुला परत 5 बहिणी म्हणजे 5 बहिणीत लेकीत त्यांना आता सांभाळायचं कोण. मग त्याने ऐकलं नाही. मग ते खसत गेला. आईला येड लागलं माझ्या आईला येड लागलं टेन्शन घेतलं आईने की आता काय करायचं पण काय. आज ते तुला आशीर्वाद देत असतील कारण आपले आई बाबा शेवटी मुलांविषयी त्यांच्या मनात प्रेम असतंच. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तर मी आज तू आहेस इथे निश्चित. जुई एकतर पहिला चित्रपट तुझा लाईक अँड सबस्क्राईब ते बोलते. आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये सिनियर मी घाबरली. तिचा माझ्यापेक्षा पण जास्त सिनेमा सर लोकांना मग तिचं तेवढं वय पण मला वाटतं आता नुकतं 22 वर्षांची. आणि कुठेतरी घरात नाही बाळकडू आहे आई आता नाही. पण मला सांगायचं प्रेक्षकांना सर प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये म्हणतात हे खरं नाहीये माझी सुरुवातच आहे. पहिला सिनेमा पण त्या सिनेमात तू कॉन्फिडंट वाटली होतीस. खरं तर तुला ओळखत नसतानाही तुझ्याबद्दल आम्ही जेव्हा रिव्ह्यू करण्यासाठी जेव्हा एकत्र बोलतो एकमेकांशी सिनेमा पाहिल्यावर तेव्हा तुझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह थॉट्स पत्रकारांमध्ये होते हे मी तुला सांगेन. पण
हा दुसरा सिनेमा आणि केदार शिंदेबरोबर, म्हणजे हे खरं तर नशीबच लागतं. पटकन दुसरा सिनेमा आपल्याला एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर करायचा जिथे लोकांच्या कदाचित अपेक्षा असतात यांच्याबरोबर काम करायला मिळावं. अजूनही बऱ्याच जणांच्या मनात असेल, केदार सरांना माहित असेल ते की यांच्यासोबत काम करायचंय, पण ते सगळं जुळून येत नसेल. जावं एकदा. सरांबरोबर काम करायला लय बरं वाटतं. नाही, ते आम्ही शूटिंगच्या ह्याला जेव्हा कव्हरेजला येतो तेव्हा आम्हाला माहितीये, म्हणून मी हा थोडासा प्रश्न तुला विचार. तसं नाही, असं दिसतं नाही ना, तिथं अवतार यायला शिस्त असते प्रचंड सरांच्या इथे सेटवर. कसा अनुभव होता तुझा आणि सूरज जुई हा, मग तो किस्सा ऐकायला आवडेल ना, आपण तिच्याकडनं ऐकूया. तू पण सांगितलंस रडलो मी व्हॅनिटी मध्ये जाऊन, आता जुई रडली हे आपल्याला जुई सांगेल. कधी रडलेली, कुठल्या सीनला रडलेली आणि का रडलेली, काय छान झाला म्हणून आनंदाश्रूंनी रडले. पण तो ऐकायला आवडेल आम्हाला. असं म्हणजे ऍक्च्युली रडले असं काही नव्हतं असून. झाले सिनलेली होती. नाही, काय होतं मी तुला सांगते. सूरजला असं वाटायचं की बाबा बिचाऱ्यालाच काय तो ओरडा खातोय का काय. आम्हाला ऑफकोर्स ओरडा मिळायचाच, पण तर तेव्हा असा एक सीन होता की जेव्हा ऍक्च्युली त्या सीन मध्येच इमोशनल नाही रे, हा पोल खोल करतोय सगळं. हो, तर तो प्रचंड इमोशनल आणि थोडा वेगळा सीन होता जो मला असं खूप आतून चॅलेंजिंग वाटत होतं ते करायला. आणि तो सीन झाल्यानंतर सर ओके म्हणाले, सगळं झालं, पण तरी माझ्या मनाला वाटेच ना की हे ओके झालं. त्यामुळे मला इतकं रडायला येत होतं की बापरे, नाही झालं. पण एक सरांनी आधीपासून आम्हाला डे 1 पासून सांगितलेलं की जर मला नाही मिळाला ना सीन तर तो मी तुम्हाला 1000 वेळा करायला लावीन, पण मला जर मिळाला असेल तरच मी ओके म्हणेन. तर त्यामुळे तो विश्वासही होता की नाही, सर ओके म्हणालेत म्हणजे तो सीन मिळालाय. पण तरी एक ॲक्टर म्हणून आपल्याला जे सॅटिस्फॅक्शन नसतं, सो तसा एक दिवस झाला होता की मला असं रडायला येत होतं. सरच म्हणाले, का रडतेस तू, अगं मिळालंय मला सीन असं. बरं, सूरज हिरो आहे सिनेमात, त्यामुळे काय सांगशील, हिरो म्हणून सूरज कसा वाटला? त्या रोमॅन्टिक गाण्याविषयी तो जरा लाजत होता बोलताना. नाही, तो जसं आपण टीजर मध्ये बघितलंय, मी त्याला विचारते मी कशी दिसते, तो म्हणतो गुलीगत. सो सूरजही तसाच एकदम गुलीगत झापूक झुपूक हिरो आहे, मातीतला आहे आपल्या. आणि मला असं वाटतं जो टॉपचा किंग तो आहे, जे तो स्वतः म्हणतोच आणि अख्ख्या महाराष्ट्रालाही माहिती आहे की तो टॉपचा किंग आहे, तर तो काय हा चित्रपट बघितल्यावर त्यांना कळेलच. ॲज अ हिरो म्हणून तो प्रेक्षकांना खूप भावणार आहे आणि 25 एप्रिलला कळेलच सगळ्यांना. बरं, बिग बॉस पाहिजेच तेव्हा सूरज तुला पाहिलं असशील, सूरज कसा वाटायचा तेव्हा? खूप क्युरिओसिटी होती त्याच्याबद्दलची. म्हणजे खरं तर आधी त्याचे रील्स बघितले होते आणि बिग बॉस मी अख्खा सीझन नाही फॉलो केला, पण अर्थातच एपिसोड्स बघितलेले, सूरजला पाहिलेलं त्यात. त्यामुळे खरं तर वाटलं नव्हतं कधी की असा योग येईल त्याच्याबरोबर काम करण्याचा. पण तो माणूस म्हणून आता खरं भेटल्यानंतर आम्हाला जाणवलं, कारण या फिल्मसाठी आमचं बॉन्ड छान होणं हेही गरजेचं होतं. सो आम्ही मुहूर्तापासून जे भेटलो, वर्कशॉप्स केले, त्यावेळी सूरजशी भरपूर गप्पा मारल्या आणि तेव्हा कळलं की तो माणूस म्हणून किती वेगळा आहे. म्हणजे आधी एक परसेप्शन वेगळं असतं आपलं की आपल्याला माहिती नसते ती व्यक्ती, पण त्याला भेटल्यानंतर कळलं की तो इतका डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे जो ते सतत म्हणतो की मी त्याच्यासाठी फॅन्स म्हणजे त्याचा देव आहे. सो हे सगळं इतकं शिकण्यासारखं होतं त्याच्याकडून. पॉझिटिव्ह आहे तो प्रचंड. म्हणजे आम्ही सिनेमा शूट करायला सुरू सीन सांग ना मला. तो बरेच सीन त्याने छान धमाल सांगितले. तुमच्या दोघांचा असा एखादा सीन जो खूप छान इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला शूट करताना खरं मजा आली, जो कदाचित आम्हाला पडद्यावर पाहताना आणखीन धमाल देणार असा एखादा सीन? धमाल असं नाही म्हणणार, पण खूप चॅलेंजिंग सीन, चॅलेंजिंगपेक्षा पण खूप महत्त्वाचा सीन होता असं म्हणेन मी चित्रपटासाठीचा. आमचा दोघांचा सीन होता तो अर्थात. आणि यामध्ये आपण जे म्हणतो ना सतत की सूरज किती खरा आहे आणि त्याला इमोशन्स कळतात. आणि आमचा सीन असताना माझा OS मध्ये माझा क्लोज होता, पण ते असताना सुद्धा त्या सीनमध्ये 3 वेळा तो टेक झाला आणि 3ही वेळेला सूरज दिसत नसताना सुद्धा तो खरं रडलाय. तर हे मला खरंच त्याचं कौतुक वाटतं आणि असं वाटतं की तोही म्हणजे
तोही त्या सीनमध्ये तितकाच इन्वॉल्व्ड होता, तोही ते तितकंच फील करत होता. त्यामुळे मलाही अजून छान करण्यासाठी ते गिव्ह अँड टेक इतकं छान झालं आमच्या दोघांचं. तर यासाठी त्याचं कौतुक करेन. इंद्रनील, केदार शिंदे सोबत चित्रपट आणि मालिका तर आपण पाहिलेला आहे, छोटा पडदा आपण गाजवलेला आहे आणि आता मोठ्या पडद्यावर अशा एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर एवढ्या मोठ्या बॅनर सोबत, जिओ स्टुडिओ सोबत चित्रपट आणि झापूक झुपूक चित्रपट म्हणजे सूरज चव्हाणला तू पाहिलंस का, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि तुझ्या कॅरेक्टरविषयी सांगशील की तू आम्हाला किती इंटरेस्टिंग, आमच्यामध्ये किती इंटरेस्ट त्याच्याविषयी निर्माण होणार आहे आणि काय पाहिल्यानंतर? केदार सरांसोबत चित्रपट करणं म्हणजे हे माझ्यासाठी स्वप्नच आहे. आणि मुळात कसं आहे, आपण लहानपणापासून त्यांना बघतो ना, आणि अचानक त्यांचा एक दिवस फोन येतो की मी एक फिल्म करतोय आणि तू काम करशील का, मी तुला स्क्रिप्ट पाठवतो, वाच. म्हणजे हे इतकं धक्का देणार होतं आणि म्हणजे आनंदाचाच ऑफकोर्स. आणि मी शॉक्ड होतो. मी आईबाबांना सांगितलं की केदार सरांचा फोन आला आणि ते म्हणतायत की फिल्म आणि असं असं झालं. आणि मी संपलो होतो मी. आणि मी त्यांना फोन केला, सर मला करायची आहे फिल्म. आणि सो हे इतकं सडन होतं माझ्यासाठी ॲक्टर म्हणून आणि माणूस म्हणून, की एक स्वप्न पूर्ण झाल्याचा फील होता त्याला. आणि दुसरं म्हणजे सूरज. अनफॉर्च्युनेटली मी बिग बॉस फॉलो करू शकलो नव्हतो, पण सूरज मला माहिती होता रील्समुळे आणि तो फेमसच होता टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर. सरांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, ॲक्टर म्हणून तुझं पहिलं काम हे आहे की सूरजसोबत तुला बॉन्डिंग करायचं आहे. कारण तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं असेल की सूरजचा जिगरी मित्र आहे मी. तर आमचं ते बॉन्डिंग तुम्हाला कमालीचं दिसणार आहे चित्रपटामध्ये. सो माणूस म्हणून पहिल्यांदा कनेक्ट होणं खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. आणि मला असं वाटतं की खूप लवकर आम्ही कनेक्ट झालो. कारण मी पहिल्यांदाच त्याला म्हणालो की स्टोरी मला त्याची ऐकायची होती. कारण स्वतः त्याच्याकडून ऐकणं आणि आपण सोशल मीडियावर वाचतो ह्यात खूप फरक आहे. आणि मला असं वाटतं त्याचा स्ट्रगल आणि त्यानं जे काही बरंच सहन केलं आहे ते खूप लवकर माणूस म्हणून आपल्याला हिट होतं. आणि तो एक वे होता त्याला कनेक्ट करण्याचा. सो आमचं तर बॉन्डिंग कमालीचं झालेलं आहे. थर्ड, तू म्हणालीस की कॅरेक्टरविषयी, तर मी शेखर नावाचं कॅरेक्टर करतोय जे जो आर्टिस्ट आहे, जो पोर्ट्रेट्स काढतो, स्केच काढतो, त्याचं अक्षर खूप सुंदर आहे आणि ज्याचा प्रेमावर खूप विश्वास आहे. मला असं वाटतं की ट्रेलरमध्ये असं आहे की सूरज माझ्याकडे येतो आणि म्हणतो की लव्ह लेटर दे ना. तर तो लव्ह लेटर मागतोय, पण शेखर त्यामध्ये काय लिहितोय, ते कशासाठी ते सगळं करतोय, हे सगळं तुम्हाला चित्रपटामध्येच पाहायला मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जे गाणं आलेलं आहे पोराचा बाजार उठला, तर त्यामध्ये नारायणी, शेखर आणि सूरजची जी काही केमिस्ट्री आहे ती अख्ख्या चित्रपटामध्ये धमाल करेल असं मला वाटतं. बरं, हे गाणं रिअल लाईफमध्ये कुठे तुला सूट होतंय का? आणि बोलशील म्हणजे लेटर जे लिहिणं आहे आणि मित्रासाठी लेटर लिहिलंय आणि आपल्यालाच मस्त मासा गळायला लागला, असं कधी झालंय का रिअल लाईफ मध्ये? याच्यावर सरांना काय बोलायचं असेल तर रिअल लाईफ मध्ये काही झालंय का असं? कारण चित्रपटात असं सगळं आम्ही पाहतोय. नाही, रिअल लाईफ मध्ये मी मित्राला वगैरे पत्र नाही लिहून दिली. नाही, असं काही नाही झालंय. पहिल्यांदाच मित्रासाठी लेटर लिहिलंय कोणत्या तरी मुलीला आणि ती मुलगी तुझ्याच प्रेमात पडली. नाही, असं काही झालेलं नाहीये. नाही, मी डायरेक्ट मुलीलाच पत्र लिहिली आहेत. तर असं काही रिअल लाईफमध्ये नाही घडलं. पण हे जे तू म्हणतेस पत्र वगैरे लिहिणं आणि हे जे पत्र हे एलिमेंट आहे ना, हे खूप क्रेझी आहे अख्ख्या चित्रपटामध्ये. तर हा क्रेझीनेस जेव्हा दिसेल ना तर हिट होणार. केदार शिंदेचा टच असल्यावर तो क्रेझीनेसचा टच आम्हाला सगळ्यांना आवडतो. कारण प्रत्येक त्यांच्या सिनेमामध्ये तो क्रेझीनेस थोडा पाहायला मिळतो. आपण हेमंतकडे वळूया. हेमंत, चित्रपटातला खलनायक हा नेहमीच असं म्हणतात की बाजी मारून नेतो, आणि या चित्रपटात नेमकं कसं आहे? तुझ्या कॅरेक्टरविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. तर सगळ्यांना कळलेलं आहेच की राजकुमार हे कॅरेक्टर आहे, निगेटिव्ह आहे. सो हे वेगळं याच्यासाठी आहे कारण हे आत्तापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये झालेलं नाही आहे, असा विलन झालेला नाही आहे. सो बघण्यासाठी हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि हे कॅरेक्टर प्ले करताना अवघड थोडं याच्यासाठी होतं की आत्तापर्यंत मी जे कॅरेक्टर्स केलेले त्याची एक वेगळी प्रोसेस मी
माझ्या पद्धतीने किंवा त्या वेळेच्या डिरेक्टर्सच्या पद्धतीने केलेली होती, पण ही प्रोसेस पूर्ण वेगळी होती. सरांनी सुरुवातीला सांगितलं होतं की तुला तुझे डोळे शोधावे लागतील सुरुवातीला. सो काही दिवस ते डोळे शोधण्यामध्ये गेले. मग त्याच्यानंतर सरांनी सांगितलेला काही अभ्यास, मी माझ्याकडून दिलेले काही इनपुट्स असतील, त्याच्यावरती ते कॅरेक्टर उभं राहिलं. आणि त्याच्यानंतर टीमची प्रचंड मोठी मेहनत होती या कॅरेक्टरचा लुक क्रिएट करण्यासाठी, त्या कॅरेक्टरचे हेअर क्रिएट करण्यासाठी. त्याच्यावरून अभिनय फार नंतर येतोय माझा, पण फोटो जरी पाहिला त्या कॅरेक्टरचा तरी लगेच कळतं की हां, हे राजकुमार कॅरेक्टर येस अशा पद्धतीचं असू शकतं. सो ही टीमची मेहनत आहे आणि सरांची मेहनत आहे. आणि हे कॅरेक्टर पूर्ण फिल्ममध्ये तुम्हाला हसवेलसुद्धा, काही ठिकाणी प्रचंड राग येईल, सूरजला मी प्रचंड मारलेलं आहे. सो हे सगळं तुम्हाला हा ड्रामा या कॅरेक्टरच्या थ्रू बघायला मिळेल. आणि प्रोसेस जी होती या कॅरेक्टरची आत्तापर्यंत इथपर्यंत येण्याची, पूर्ण शूटपर्यंतची, सो ती याच्यासाठी इंटरेस्टिंग होती कारण मला बट ऑब्वियस डॉमिनेट सूरजला करायचं आहे आणि सूरज हा प्रचंड स्पॉन्टेनिटी असणारा ॲक्टर आहे. सो त्याच्याबरोबर कॅरेक्टर ॲक्टिंग करताना दरवेळी असं वाटायचं की यार आपल्याला अजून इनपुट द्यावे लागतात, आपल्याला अजून एनर्जी द्यावी लागेल. त्याला एखादा मारतानाचा सीन तू करतोयस तेव्हा काही धमाल आली का? सूरजला मारताना खूप मारलंयस म्हणालस ना तू, सूरजला मारताना सूरजकडनं एखादी काही रिॲक्शन किंवा काय? नाही, खरं तर एका ठिकाणी माझ्याकडूनच थोडी मिस्टेक झाली होती, त्याला थोडंसं लागलं असतं माझ्याकडूनच थोडंसं. हो सूरज. पण त्याने खूप जबाबदारीनं सीन्स केलेले आहेत. खरं तर सूरजचं खरंच कौतुक आहे त्यासाठी की त्याला ही सगळी प्रोसेस माहीत नसताना सुद्धा त्याने पूर्ण फाईट सिक्वेन्स खूप जबाबदारीने आणि खूप चांगला केलेला आहे. सो तो तुम्हाला पडद्यावरती बघायला मजा येईल. खरं तर मीच त्याला सॉरी म्हणेन की माझ्याकडून एक छोटी मिस्टेक झाली होती त्यावेळी. बरं, आता आपण गप्पा तर मस्त मारल्यात, कारण किस्से मेन मला ऐकायचे होते तुमचे, फायटिंग सिक्वेन्स, आणि सूरजने तर धमालच आणली आहे त्याचे सीन सांगताना. पण मला असं वाटतं केदार सर, सूरजकडनं लोकांना अपील जाऊ दे ना की चित्रपटाविषयी तो फार छान बोलतो. मला असं तुझ्याकडनं आता लोकांना थेट बोल की आता चित्रपटगृहात येतोय, पण तो तिथे जाऊन पहा, हे तुझ्याकडनं येऊ दे, कारण तू आता पुन्हा लोकांना भेटायला जातोस बिग बॉस नंतर, त्यामुळे तुझ्याविषयी लोकांना खूप उत्सुकता आहे. तर काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना? आई मोरे माता, ओम नमः शिवाय, शिव शंभो, हर हर महादेव, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. कालीच फाटलं होते तुटलं माझ्या आई मोरे माताचं नाव घ्यायला, मला लयच बरं वाटलं. ओम नमः शिवाय, जय श्रीराम. आमचा 25 एप्रिलला झापूक झुपूक पिक्चर येतोय. तुम्ही अख्ख्यांनी फॅमिलीला घेऊन जा, काकीला, काकाला, चुलत्याला, मुलांना घेऊन जा. कॉमेडी आहे, फाईट आहे, तुम्ही फुल एन्जॉय, धमाल काढणार नाही. आणि नक्की माझ्या विश्वास ठेवून बघा. धन्यवाद. धन्यवाद. आणि आमच्याकडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या झापूक झुपूक चित्रपटासाठी. आम्ही देखील उत्सुक आहोत. धन्यवाद ताई.